कला दर्पण न्यूज। हुपरीत चांदी उद्योजकावर हल्ला, अज्ञातांकडून प्राणघातक वार, शहर हादरले। हुपरी शहरातील विशालनगर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं हुपरी शहर हादरलंय। येथील रामचंद्र नारायण खांडेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं प्राणघातक हल्ला केल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। नेहमीप्रमाणे रात्री घराजवळ फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या खांडेकर यांना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या हल्लेखोरानं लक्ष केलं। अंधाराचा फायदा घेत मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरानं त्यांच्या डोक्यावर रॉडनं जोरदार प्रहार केला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खांडेकर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले। हल्लेखोरानं क्षणार्धात घटनास्थळ सोडत पळ काढला। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीनं धाव घेत त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली। सुरुवातीला त्यांना हुपरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले। सध्या त्यांच्या डोक्याला 8 टाके पडले असून सध्या ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत। खांडेकर हे शांत स्वभावाचे म्हणून परिचित आहेत, त्यामुळे कोणाशीही वाद नसताना त्यांच्यावर झालेला हा हल्ला अनेकांच्या भुवया उंचावलाय। हा हल्ला वैयक्तिक कारणातून झाला की पूर्वनियोजित कट होता, याबाबत तर्कवितर्क सुरू आहे। दरम्यान घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित व्यक्ती कैद झाल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतलंय। या प्रकरणाची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून खांडेकर यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या प्रकारामुळे हुपरीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.